नमस्कार. स्वलिखित तुझ्यात जीव रंगला भाग 13. ज्योती आणि विवेक घरी येतात. ज्योतीचं लक्ष समोर जातं. ती बघतच बघते. तिला विश्वास बसत नाही. हा खरंच आला आहे. तिला त्याला बघायचं होतं. विवेक नरेंद्रजवळ जातो. कधी आला? हल्ली येत नाही. तो फक्त ज्योतीकडे बघतो. कोणाचं लक्ष नसतं. ज्योती मान खाली ठेवून उभी असते. स्वरा ज्योतीजवळ जाते. आपण चल. स्वरा तिला घेऊन जाते गप्पा मारायला. विवेक आणि नरेंद्र गप्पा मारत बसतात. नरेंद्रला ज्योतीसोबत बोलायचं होतं. काहीतरी तर झालं आहे नरेंद्र आणि ज्योतीमध्ये. बघू पुढे. मी तुम्हाला सांगेलच हो. ज्योती रूममध्ये गेली. फ्रेश झाली. तिला खूप छान वाटत होतं. त्याला पाहून मन भरतं. तो आनंदी राहो बस एवढीच इच्छा आहे. माझ्याकडे कसा बघत होता. चूक तर मी केली आहे म्हणून तो येत नाही. ज्योती विचार करत होती. तो परत स्वरा आणि अकिरा ज्योतीकडे आल्या. ज्योती, उद्यास काय ठरवलं आहे? स्वरा म्हणते. हो म्हणजे साडी घालेल. खूप काम असतं ग. चहा आणि फराळ पाणी द्यायचं असतं. ज्योती म्हणते. आम्ही पण ठरवलं आहे. म्हणजे स्वरा ज्योतीला सांगते. वा मस्त आहे. माईकडे असतील. आपण तिला विचारू. ज्योती म्हणते. काय चाललंय खुसूरफुसूर? मला पण समजू द्या. अजित म्हणतो. काही नाही. उद्या काय घालायचं त्याबद्दल बोलत होतो. स्वरा म्हणते. तुझ्यावर मला काडीभर पण विश्वास नाही. अजित म्हणतो. तुला सांगत आहे ना. अकिरा तूच सांग. स्वरा म्हणते. हो दादा त्याबद्दलच बोलत होतो. अकिरा म्हणते. बरं ज्योती जा. माई आणि जयश्री काकीला मदत कर. खूप काम आहे. तेच सांगायला आलो होतो. अजित म्हणतो. एवढी तयारी करत आहे. ज्योती किती मजा येत असेल ना. अकिरा म्हणते. खूप मजा येते. खूप लोक जमा होता. फराळ चहा द्यावा लागतं. छान सजवता. ज्योती अकिराला माहिती सांगते. त्या माई आणि जयश्री काकीला मदत करायला जातात. आई हे काय चालू आहे? मिनल म्हणते. उद्या आषाढी एकादशी आहे. वारकरी येतात. त्यांच्यासाठी असतं. आरती म्हणतात. मजा पण येईल आणि दर्शन होईल. मिनल म्हणते. उद्या मस्त नऊवारी नेस. छान दिसशील. माझ्याकडे आहे. मी तुला ते नेसून देईल. आरती म्हणतात. हो आई करेल. मी तुम्ही म्हणाल तसं. मिनल म्हणते. आरती खूप खुश होतात. माझी सून माझ्या शब्दाबाहेर नाही. त्या मनातच म्हणतात. आता खुश होऊन घ्या. नंतर बघते. मिनल मनात म्हणते. सगळ्यांची मस्त जेवण होतं. गंमत जम्मतमध्ये जेवण होतं. खूप वेळ गप्पा मारत होते. खूप दिवसांनी भेटले होते. जुन्या आठवणी काढत होते. खेडीमेडीचं वातावरण होतं. मिनलचे डॅड मॉम तर बघत होते. हे लोक किती मस्त आहे. मस्तीमध्ये राहतात. दिवसभराचा थकवा निघून जात असेल. अशी फॅमिली हवी. मिनल ॲडजस्ट होईल का? तिला जास्त लोकांची सवय पण नाही आहे. सगळे झोपायला निघून गेले. सकाळी प्रसन्न अशी पहाट आली. मंदिरामध्ये अभंग चालू होता. आज आषाढी म्हणून सकाळी लवकर उठून बायका आणि माणसं मंदिरात जात होते. घरात उपवासाचे पदार्थ बनवत होते. ज्योती बाहेर रांगोळी काढत होती. नरेंद्र पण आला. त्याला ज्योतीसोबत बोलायचं होतं. तो बोलणार की अकिरा आली. त्याचा हात पकडला. काय चाललं आहे? आज कसं काय लवकर उठला? 1 दिवसात गावाचं पाणी लागलं. अकिरा म्हणते. तू काय ग शेंबडे? लवकर उठून काय करते? नरेंद्र म्हणतो. तुला काही बोलायचं नाही समजलं? अकिरा म्हणते. त्यांची मस्ती चालू होती. ज्योती सगळं बघत होती. तिला रडावंसं वाटत होतं. तिने पटकन रांगोळी काढली. मध्ये निघून गेली. हिला काय झालं? नरेंद्र म्हणतो. अगं ज्योती एक तरी तुला मदत करायला आली. नरेंद्र मध्ये आला. अकिरा म्हणतो. स्वरा माझ्यावर खूप जीव लावतो. बहीणसारखं. मला तर भाऊ नाही. माझी ती पण कमी त्याने पूर्ण केली. आम्ही खूप मस्ती करतो. तू का निघून आली? अकिरा म्हणते. ज्योती किती वेडी आहे. काही पण विचार करते. डोक्यात राग घेऊन घेतला. ते विचार करत होती. काय झालं बोल ना. अकिरा म्हणते. अगं काम होतं ना म्हणून निघून आली. तू पण करशील का? चल आपण करू. माई आणि आईला मदत होईल. ज्योती म्हणते. त्या काम करायला निघून गेल्या. प्रेम आहे पण सांगत नाही. बघू किती दिवस सांगणार नाही. तुला तर माझीच बनवणार. काही पण हो. नरेंद्र म्हणतो. दुपारी ते वारकरी येणार होते. माईने फराळ बनवून विठ्ठल मूर्ती समोर ठेवला होता. घरातल्यांना फराळ केली होती. अजितने चहा करायला घेतली होती. ती झाली होती. माईच्या त्या महिला आहे त्यांनी साबुदाणा करायला घेतला आहे. तो पण बनवून झाला होता.
स्वरा, ज्योती, अकिरा तयार होत होत्या. मिनल पण तयार होत होती. आरती तिला नऊवारी नेसून दिली. मेकअप करत होती. ती सुंदर दिसली पाहिजे. ते लोक यायला लागले होते. आबासाहेब त्यांचं स्वागत करत होते. त्यांना बुक्का, काळा टिक्का लावत होते. त्यांनी एक अभंग म्हटला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, जय जय राम कृष्ण हरी. स्वरा, ज्योती, अकिरा बाहेर आल्या. खूप सुंदर दिसत होत्या. अकिरा तर जास्तच सुंदर दिसत होती. रायाला पण बाहेर आणलं होतं. तो तर तिच्याकडे एकटक लावून बघत होता. विवेक, अजित, नरेंद्र गडी माणसं फराळ आणि चहा देत होते. काही बायका आल्या होत्या आजूबाजूच्या. त्यांना जयश्री आणि आरती हळदी कुंकू लावत होत्या. माई, खूप छान झालं, खूप प्रसन्न वाटतंय, नेहमीसारखंच, ती बाई म्हणते. एक एक करून घरी जायला लागले. फराळाचं उरलं होतं ते पण घरी देत होते. आजच सगळं खूप छान पार पडलं. मिनलचे डॅड आबासोबत बोलत होते. त्यांना मिनलचं लग्न लवकर करायचं होतं. त्याबद्दल ते आबासोबत बोलत होते. लग्नाचं कसं करायचं, तुम्ही काही ठरवलं आहे का? माझं मन होतं लवकर झालं तर बरं होईल, मिनलचे डॅड म्हणतात. गुरुजी बोलतो. ते मुहूर्त काढतात. त्यांना फोन करून बोलवून घेतो. अजित, अजित, आबा हाक मारतात. हा आबा, काय झालं? अजित म्हणतो. गुरुजींना फोन लाव, त्यांना घरी बोलव, त्यांना सांग आबांनी बोलवलं आहे, लवकर यायला सांग, आबा म्हणतात. अजित गुरुजीला कॉल करून बोलवून घेतो. गुरुजी पण लवकर यायला निघतात. सजितला खूप आनंद होतो. मिनलला फक्त घरामध्ये यायचं आहे, बाकी काही नाही. राया पण विचार करत होता, ही बाई घरात आली की काय होईल, भांडण नको लावायला पाहिजे. माई आणि जयश्री काम करत होत्या. आरती पण होत्या. त्यांना खूप आनंद झाला होता. सगळे घरी होते. विलास, संजय पण तिथंच बसले होते. विवेक आणि नरेंद्र पण बसले होते. सजित पण होता. त्याला पण लग्नाची तारीख जाणून घ्यायची होती. स्वरा, ज्योती, अकिरा गप्पा मारत होत्या. रायाच्या रूममध्ये होत्या. अजित पण होता. राया फोनमध्ये बघत आहे असं दाखवत होता, पण सगळं लक्ष अकिराकडे होतं. उद्या निघून जाईल, तिच्यासोबत बोलावं लागेल. आता वाटतं तिला आपलं करावं, तिला या घरात माझी बायको बनवून आणू. माझ्या मनातलं तिला आधी सांगावं लागेल, राया विचार करत होता. विवेक केव्हाचा बघत होता. दादा काय बघत आहे? रायाजवळ जातो. दादा, मला वहिनी चालेल, विवेक म्हणतो. राया भानावर येतो. काही काय बोलतो, राया म्हणतो. त्याला खूप छान वाटत होतं. तो लटका राग विवेकला दाखवत होता. अजित दादाला सांगणार, विवेक म्हणतो. कोणाला काही सांगणार नाही आहे. तसं काही नाही आहे, राया म्हणतो. काय चाललं आहे मला पण सांगा, स्वरा म्हणते. आपला वाहा, एवढं म्हणत की राया विवेकला मारतो. विवेक गप्प बसतो. काही नाही ग, आम्ही असंच बोलत होतो, राया म्हणतो. काय चाललं आहे? बाहेर गुरुजी आले आहे, लग्नाची तारीख काढत आहे, नरेंद्र सांगत येतो. एवढा आनंद झालाय की तुझ्या लग्नाची तारीख काढत आहे, विवेक म्हणतो. ज्योतीचा चेहरा पडतो. माझी लग्नाची तारीख निघणारच आहे, नरेंद्र म्हणतो. चला बघू कोणती तारीख निघते आहे. सजित दादा संकटात जाणार आहे, ती बया काही ठीक दिसत नाही, विवेक म्हणतो. विवेक, असं नाही बोलायचं, जा गुरुजी काय बोलतात ते बघून ये, राया म्हणतो. स्वरा, ज्योती, अकिरा, विवेक ऐकायला जातात. गुरुजी बघत असतात. 20 दिवसांचा मुहूर्त आहे, 3 महिन्यांचा आहे, तुम्हाला कोणता हवा तो सांगा, गुरुजी म्हणतात. तुमचं काय म्हणणं आहे? मला तर कोणती पण चालेल, मिनलचे डॅड म्हणतात. संजय, तुझं काय म्हणणं आहे? कोणती तारीख घ्यायची, आबा म्हणतात. दादा लवकरचीच घेऊन टाकू, कधी पण करायचं आहे, अशी पण तयारी होईल ना, संजय म्हणतात. तुम्हाला चालेल ना, आबा मिनलच्या डॅडला विचारतात. हो चालेल, ते म्हणतात. कामाला लागा मग, आपल्याकडे 20 दिवस आहेत, आबा म्हणतात. आता आम्ही निघतो, काम करून घेतो, मिनलचे डॅड म्हणतात. काम आहे म्हटल्यावर मी तरी काय बोलणार, नीट जा, आबा म्हणतात. थोडंफार बोलत होते ते जायला निघतात. लता तू आहे ना, तुला पण जायचं आहे, आबा म्हणतात. दादा मी आहे, उद्या जाईल, मुलांसोबत नीट बोलणं पण झालं नाही, लता म्हणतात. बरं, मला बाहेर काम आहे, ते करून घेतो. अजित, मी डेअरीत जाईल, तू घरीच थांब, आज खूप धावपळ झाली आहे, आराम कर, उद्यापासून शेतात खूप काम आहे, आबा म्हणतात. मी गेलो असतो ना, तुम्ही करा ना आराम, मी बघून घेतो, अजित म्हणतो.
सांगितलं ना, तुला समजत नाही का? आबा जोरात बोलतात. अजित गप्प बसतो. रायाच्या रूममध्ये जातो. सगळे तिथंच बसलेले असतात. मिनलचे डॅड आणि मॉम निघून गेलेले असतात. सजित नाराज असतो पण लगेच तयार होऊन खुश होतो. अजित, काय झालं? तुझा चेहरा का पडला आहे? राया म्हणतो. तुला कोण बोललं मला सांग? स्वरा म्हणते. आबा बोलले. जा, काय करायचं आहे? अजित म्हणतो. स्वरा गप्प होते. बाकी गालातल्या गालात हसत होते. नरेंद्र स्वराकडे गेला. कारण ज्योती तिच्याजवळ बसली होती ना. नरेंद्र पण तिच्याजवळ जाऊन बसला. स्वरा, आपण मामासोबत बोलू हां? अजितदादाला का तुम्ही रागवलं? नरेंद्र म्हणतो. मुद्दाम ज्योतीच्या हातावर हात लावत होता. ज्योती काही बोलू शकत नाही, उठून पण जाणार नाही. अकिरा सगळं बघत होती. तिला काहीतरी वाटत होतं. ती काही बोलली नाही. पण आता नरेंद्रसोबत बोलावं लागेल. राया चोरून अकिराकडे बघत होता. आज अकिरासोबत बोललं पाहिजे. सगळे मला चिपकले आहे. यांना कसं रूम बाहेर काढू? राया विचार करत होता. मी काय म्हणतो, थोडा वेळ आता आराम करा. रायाला पण करू द्या. नटून दमले आहे ना, जाऊन आराम करा. अजित म्हणतो. आम्ही काही दमलो नाही. राया दादा आराम कर. आम्ही असलो की बडबड करत बसू. आम्ही जातो. स्वरा म्हणते. अजित दादा, आपली बहीण किती हुशार आहे. नरेंद्र म्हणतो. हो रे, खरं आहे. अजित म्हणतो ना हसतो. सगळे आराम करायला निघून जातात. अजित रायाच्या रूममध्ये येतो. रायाने अजितला मेसेज केला होता, सगळ्यांना बाहेर पाठव म्हणून. अजित आत आला होता. बोल, का असं केलं? तू झोपत तर नाही, मग का पाठवलं? अजित म्हणतो. तुझी बडबड बंद कर, तेव्हा तर सांगेल ना. राया म्हणतो. बरं सांग, काय करायचं आहे? अजित म्हणतो. रात्री गच्चीवर जायचं आहे. अकिराला पाठव. तिच्यासोबत मला बोलायचं आहे. उद्या निघून जाईल. राया म्हणतो. हो, ते तर म्हटलं. तू असं का केलं? अजित म्हणतो. मनाला वाटत आहे तुला सांगून टाकावं. चोरून बघण्यापेक्षा समोर बसून तिला बघावं. ओहो, मस्त. काय पूर्ण कामातून गेला आहे. तुला काय सुचत आहे? अजित हसत म्हणतो. खरं आहे रे, कधी वाटत नाही होतं माझं काम शेत सोडून मी कधी प्रेमात पडेल. खूप छान वाटत आहे. फक्त आता तिने मला हो म्हणायला पाहिजे. विवेकचं लक्ष गेलं होतं. मी तिच्याकडे बघत होतो. त्याने बघितलं. मला म्हणतो मला वहिनी आवडली. राया म्हणतो. आबांना समजलं ना, तर बस मग. अजित म्हणतो. काय करू झाले रे. मी काय त्याला बोलवले होते का? ये प्रेमा माझ्या आयुष्यात. राया म्हणतो. अजित जोरात हसतो. त्याला हसू थांबवत नाही. एक गप ना, सगळे परत येतील. राया म्हणतो. काय करायचं आहे? अजित म्हणतो. गच्चीवर, असं म्हणत राया अजितला सगळं सांगतो. बघ, जमेल ना? मजा करू. तुझं काय मत आहे? राया म्हणतो. का नाही जमणार? सगळे जमेल. राया म्हणतो. बराच वेळ बोलत होते. अकिरा पण विचार करत होतं. असं किती दिवस गप्प बसू? सांगून टाकू का? त्यांच्या मनात काही पण असू दे, एकदा सांगायला काय हरकत आहे? अकिरा विचार करत होती. अकिरा, काय ग, झोपली नाही? स्वरा विचारते. नाही ग, रात्रीची झोप येत नाही म्हणून झोपली नाही. तू मस्त झोप झाली ना? अकिरा म्हणते. हो, खूप मस्त झाली. बरं झालं मिनल गेली. अजितदादा कसा राहणार आहे तिच्याबरोबर काय माहीत. कसं काय तिच्यावर प्रेम झालं काय माहीत. तिला तर बदला घ्यायला आली आहे. राया दादाला त्रास देणार हे नक्की आहे. स्वरा म्हणते. आपली मैत्रीण आहे असं नको ना बोलत जाऊ. तिचं तिच्याजवळ ती बघेल. अकिरा म्हणते. अकिरा, एक बोलू? तू ना राया दादाला सांगून दे तुझ्या मनातल्या भावना. उद्या आपण निघून जाऊ. आता एक्झाम पण येतील. अभ्यास करावा लागेल. तेव्हा जमणार नाही. स्वरा म्हणते. रायाला नाही आवडणार. तो काही बोलला आणि बोलणं बंद केलं म्हणजे. मी केव्हाचा हाच विचार करत होती. अकिरा म्हणते. आपण आज मस्त गच्चीवर मजा करायला जाऊ. तुला ना, असं म्हणत स्वरा अकिराला काहीतरी सांगते. काय चाललंय मला पण सांगा. नरेंद्र रूममध्ये येत म्हणतो. काही नाही, आपण मस्त गच्चीवर मजा करायला जात आहे त्याचा प्लॅन करत होतो. स्वरा म्हणते. हो, मस्त आयडिया आहे. चला रायादाच्याच रूममध्ये. विवेकला पण बोलवतो, तिथंच ठरवू. नरेंद्र म्हणतो. सगळे परत रायाच्या रूममध्ये जातात. काय रे, सांगितलं तुझ्याकडून एक काम पण होत नाही का? त्यांच्याकडे एवढे पाहुणे का येत आहे? माहिती काढता येत नाही का? माझ्याकडून तुम्ही कसले पैसे घेता? काम नीट करत नाही. माझा मुलगा जेलमध्ये आहे. हे लोक कसली मेजवानी करत आहे? दादासाहेब म्हणतात.
साहेब त्यांच्या घरातल्या काही गोष्टी समजत नाही. कोणीच नीट सांगत नाही. का विचारत आहे, काय काम आहे, काही काम असेल तर आबासाहेबांना भेटा असं म्हणतात. त्यातला एक माणूस म्हणाला, त्यांनी माणसं पण लावली आहे, मला असं वाटलं. दुसरा माणूस म्हणतो, काही पण करू दे, आपण आपलं काम सोडायचं नाही. माझा मुलगा सुटला पाहिजे, त्याला भेटायला जाणार आहे, दादासाहेब म्हणतात. रायादादा, आम्ही ना असं ठरवलं आहे की गच्चीवर गप्पा मारायला जायचं. नरेंद्र रूममध्ये येताबरोबर सगळं सांगतो. राया आणि अजित एकमेकांकडे बघतात. त्यांचं पण तेच ठरलं होतं. मला नाही येता येणार, तुम्ही करा मजा, राया म्हणतो. आम्ही तुला खूप मिस करू, स्वरा म्हणते. नंतर मी येईल ना, आता परत तर तुम्ही येणार सदितच्या लग्नात, तेव्हा खूप मजा करू, राया म्हणतो. कोण मजा करत आहे, मला पण मजा करायची आहे, ज्योती एट म्हणते. तिला वाटलं फक्त स्वरा आणि अकिरा असेल. तिला समोर नरेंद्र दिसतो. ती गप्प होते. आम्ही सगळे गच्चीवर जाणार आहे मजा करायला, स्वरा म्हणते. मी नाही येणार, तुम्ही करा, मला आईसोबत काम आहे, तिने सांगितलं आहे, ज्योती म्हणते. नरेंद्रचा चेहरा पडतो. मुद्दाम करत आहे, माझ्यासमोर यायचं नसतं ना, म्हणून कारणं देत आहे. मामीचं काम नंतर पण करू शकत असती, आत्ताच करायचं काय आहे, नरेंद्र मनात म्हणतो. मला माहिती आहे, मनात माझाच विचार करत असणार. माझ्यामुळे येत नाही, खरं आहे, तुझ्यामुळे येत नाही आहे. तू समोर असला की तुझ्याकडेच बघावं असं वाटतं. नाही थांबू शकत मी स्वतःला तुझ्याकडे बघण्यापासून. तुला काही सांगू पण शकत नाही, ज्योती मनात विचार करत असते. बघू ज्योती आणि नरेंद्रमध्ये काय झालं आहे, दादासाहेब काय करतील आता. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुढील भाग ऐकण्याचा असेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. धन्यवाद.